चला तर मंडळी, आज काय खास? आज आहे शेवग्याची चमचमीत भाजी. चला रेसिपी बघून घेऊ. आणि मंडळी, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मंडळी आपल्या चॅनलवर अशा चमचमीत रेसिपीज आपण बनवतो आणि मंडळी झणझणीत खायला घेतो. अशा चटपटीत रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. तर मंडळी, सुरू करूया आपली रेसिपी. चला, हे बघा, पहिल्यांदा मी भाजी कशी सर्व करून घेतली ते तुम्ही बघून घ्या. बघा किती सुंदर, अतिशय अशी दिसायला पण सुंदर, खायला चवदार, मस्त झणझणीत अशी शेवग्याची पौष्टिक भाजी आपण बनवलेली आहे. वा, गरमागरम सर्व करून घेतलेली आहे मी. मंडळी, अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आमच्या घरापुढं ना मंडळी, तुम्हाला सांगते, एक झाड आहे आणि त्याच्यावर ना कावळा एवढा ओरडतो ना, सतत ओरडतच राहतो. चला, कांदा टाकून घेतला. सर्व केलेल्या भाजीला कोथिंबीरने तिला मस्तपैकी सजवून घेतलेलं आहे. तर मंडळी, हे बघा, मी कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली. जिरी मोहरी चांगली तडतडली की मग मस्तपैकी आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मंडळी मी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे. परत तुम्हाला सांगते, हिरव्या मिरचीचं जे वाटण आपण ह्याच्यामध्ये घेतलं आहे ना, तर ते आहे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण येते. आणि असं जर वाटण तुम्ही बनवलं प्रत्येक भाज्यांना ना, तर अशी खमंग मस्त अशी चव लागते ना मंडळी. तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल ना, तर तुम्ही मिरची कमी टाकायची आणि इतर पदार्थ म्हणजे कोथिंबीर, आलं आणि लसूण हे भरपूर प्रमाणात टाकायचं. हे कसं असते, हिरवं वाटणाने भाज्याला खूप छान चव येते. हे बघा, हे आहे ते असं हिरवं वाटण आणि ते मी टाकून घेतले. आधी कांदा टाकला मस्तपैकी. कांदा थोडा लाल झाला, थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून तो करकर लागत नाही भाजीमध्ये असं. तर त्याच्यानंतर मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर मग काय, हिरवं वाटण टाकून घेतलं, टोमॅटो टाकले. ह्याला चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो टाकल्यानंतर जर तुम्ही कांदा टाकलेला असला आणि मीठ टाकलं ना तेव्हा, तर आत्ता टाकायची गरज नाही. पण नसेल टाकलेलं तर टोमॅटो टाकले ना, तेव्हा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून तो असा छान बारीक मस्त होतो. तर वेगवेगळे मसाले टाकून घेतले. काळं तिखट हे आमच्या घरचेच मसाले सगळे. आमच्या सासूबाई मला बनवून देतात मसाले. हे सगळे घरचेच मसाले आहेत. असे अतिशय चवदार हे मसाले आहेत. हे बघा, हळदी वगैरे टाकून घेतली, मसाले टाकून घेतले. जास्त मसाल्याचं मी यूज करत नाही, कारण या ठिकाणी जर बघितलं तर आपण हिरवं वाटण पण टाकले, त्याच्यामुळे भाजी तिखट मस्तपैकी झणझणीत तशी छान चवदार होती. तर हे बघा, मी शेवगा सोलून घेतला मस्तपैकी, म्हणजे जेणेकरून तो लवकर शिजतो. आपण कुकरला लावलेलं नाही, डायरेक्ट शिजवणार आहोत. तर हे शेवगा असा टाकून घेतला, थोडं हलवलं, पाणी टाकून घेतलं. हां, आणि एक गोष्ट सांगायची राहिली की आपण हा डाळ शेवगा बनवणार आहोत. तर त्याच्यामुळे मी डाळ ही कुकरला लावून घेतली होती, त्यासोबत भात बनवून घेतला. आणि मग हे असं थोडंसं डाळ फेटून घ्यायची आणि त्यात टाकायची. आणि शेवगा डाळीसोबत नाही लावायचा, तो पूर्ण गाळ होऊन जातो. तर तसं नाही व्हायसाठी मग आपण हा शेवगा भाजीत फ्राय करून मग ह्याला चांगल्या प्रकारे, ह्या भाजीला किती जरी वेळ तुम्ही शिजून दिलं तरी खूप छान असं अजिबात गाळ नाही होतं शेवगाचा. मीठ टाकायचं, भाजीला चांगले मस्तपैकी उकळी आणायची आणि झणझणीत आपली ही भाजी तयार होते मंडळी. हे बघा,